आज उभा आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये, जेथे पहिले MSCB चे गोदाम होते त्या जागी तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामाचं काम दिलेलं आहे. त्याच बांधकामाच्या वेळी सर्व येथील स्थानिक लोकांचे जे नुकसान झालेलं आहे, स्थानिक लोकांचे घरे पडले. सुदैवाने जीवितहानी नाही झाली, परंतु एका सर्वसामान्याचं घर बांधण्यासाठी जेवढा वेळ लागतो म्हणजे त्याच्या आयुष्याची पूर्ण कमाई हे पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. आणि ती स्थानिक लोकांना विचारूयात की कशा प्रकारे हा अनर्थ घडलाय. एका ताईचं घर तुटलं, ताई माझ्यासोबत आहे आता. ताई नेमकं काय घडलंय आणि काय झालं? सर, आज एक महिन्याच्या आधी आम्ही इथं आलो होतो. यांना सांगितलं हे काम चालू झालं असल्यामुळे आमच्या घराला तडा पडायला आहे आणि आम्हाला तिथे त्रास व्हायला आहे. यांची 24 तास मशीन चालू राहत होती सर. तर काल काय झालं, थोडंसं तडा पडत ती भीत हादरली सर. तर यांनी जे काम चालू केलेलं आहे तर त्याच्यामुळं भीत हादरायली आणि हादरल्यामुळं ते गटराचे जे पाईप आहेत ते फुटून त्याच्यामधून जे पाण्याचा व्हावा ते माती सगळं पडून खाली खोल जात आमचं घर खोल गेले सर. आज आम्ही पाच माणसं होतो घरामध्ये. घर पडले तेव्हा घरामध्ये कोणी होतं का सर? आता 2 वाजता घर पडले तर आम्ही सगळे बाहेर निघालेलो होतो सर. आणि हे जे नुकसान रात्रीचे जर झाली असते झोपताना, जर आम्ही झोपीत असल्याने हे जर घर पडलं असतं तर असं आम्ही 5 माणसं मेला असतो. घरामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू सगळ्या वस्तू आहेत सर. माझे दागिने आहेत, अंगठी आहे, गळ्यातले आहेत, पैसे आहेत सर. डब्यामध्ये टाकलेले 2 गॅस सिलेंडर आहेत सर. घरामध्ये काय वस्तू राहत नाही, बकेट टाकी सगळ्या गोष्टी आहेत सर. आमचे 50-60 हजार रुपये आहेत एका डब्यामध्ये टाकलेले सर. आज ते सगळं अडकून आहे सर. आज ते धडधड आज कोणी काढू शकते काय? माझ्या गळ्यातली सोन्याची साखळी आहे, गळ्यातली कानातली ठिपके सगळे अडकून आहे सर.